नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्राचा भूगोल यावर काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत। हे प्रश्न पहा तुम्हाला स्पर्धा परीक्षाकरिता अत्यंत उपयुक्त ठरणारे आहेत। तरी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, महाराष्ट्राची उत्तर दक्षिण लांबी किती किलोमीटर आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 4 720 किलोमीटर। तर पहा, महाराष्ट्राची उत्तर दक्षिण लांबी ही 720 किलोमीटर इतकी आहे। तर पहा, महाराष्ट्राची पूर्व आणि पश्चिम कोणती आहे? पूर्व आणि पश्चिम लांबी किती आहे? तर ती 800 किलोमीटर किती आहे? 800 किलोमीटर इतकी आहे। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचा भारताच्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने कितवा क्रमांक आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, तिसरा। तर पहा, महाराष्ट्राचा भारताच्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने तिसरा क्रमांक लागतो। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचा किती टक्के भाग हा दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 1 90%। तर महाराष्ट्राचा पहा 90% भाग हा दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे। पुढचा प्रश्न आहे, चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 अमरावती। तर चिखलदरा हे जे थंड हवेचे ठिकाण आहे तर ते पहा अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे। पुढचा प्रश्न आहे, 1960 साली महाराष्ट्रात एकूण प्रशासकीय विभाग किती होते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 3 4। तर पहा, सन 1960 साली महाराष्ट्रामध्ये एकूण 4 प्रशासकीय विभाग होते। तर कोणकोणते प्रशासकीय विभाग होते? तर पहा, पहिला आहे कोकण, दुसरा आहे पुणे, तिसरा आहे संभाजीनगर आणि चौथा आहे नागपूर। तर हे जे 4 प्रशासकीय विभाग होते तर ते पहा महाराष्ट्रामध्ये सन 1960 साली होते। प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्रात किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा हा लाभलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, 720। तर महाराष्ट्राला पहा एकूण 720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा हा लाभलेला आहे। पुढील प्रश्न, महाराष्ट्राच्या उत्तरेस पुढीलपैकी कोणते राज्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मध्य प्रदेश। तर महाराष्ट्राच्या उत्तरेस पहा मध्य प्रदेश हे राज्य लागतो। पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रात कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 संभाजीनगर। तर पहा, महाराष्ट्रामध्ये संभाजीनगर या प्रशासकीय विभागामध्ये सर्वात जास्त जिल्हे आहेत। तर संभाजीनगर प्रशासकीय विभागामध्ये एकूण किती जिल्हे आहेत? तर ते 8 आहेत। किती आहेत? 8 जिल्हे आहेत। पुढील प्रश्न, महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाची सुरुवात कोणत्या मुख्यमंत्र्याच्या काळामध्ये झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 यशवंतराव चव्हाण। तर पहा, महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाची सुरुवात ही यशवंतराव चव्हाण या मुख्यमंत्र्याच्या काळामध्ये झालेली आहे। नेक्स्ट क्वेश्चन पहा, महाराष्ट्राच्या वायव्येस गुजरात राज्याला पालघर, नाशिक, धुळे व डॅश या जिल्ह्याची सरहद्द भिडलेली आहे। तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 4 नंदुरबार। तर महाराष्ट्राच्या वायव्येस गुजरात या राज्याला पहा पालघर, नाशिक, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्याच्या सरहद्दी या भिडलेल्या आहेत। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचा सर्वसाधारण आकार कसा आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 त्रिकोणी। तर महाराष्ट्राचा सर्वसाधारण आकार हा पहा त्रिकोणी आहे। पुढचा प्रश्न आहे, भीमा व गोदावरी या नद्याची खोरी खालीलपैकी पर्वतामुळे वेगळी होतात? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा बालाघाट। तर भीमा आणि गोदावरी या नद्याची खोरी पहा बालाघाट या पर्वतामुळे वेगळी होतात। पुढचा प्रश्न, मुंबई उपनगर जिल्ह्याचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे?
तर ऑप्शन क्रमांक 3 बांद्रा. तर बांद्रा या ठिकाणी मुंबई उपनगर जिल्ह्याचे मुख्यालय आहे. पुढचा प्रश्न, कर्नाळा किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 रायगड. तर रायगड या जिल्ह्यामध्ये कर्नाळा हा किल्ला आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणती अनुसूचित जमात ठाणे या जिल्ह्यामध्ये आढळत नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा कोरकू. कोरकू ही अनुसूचित जमात पहा ठाणे या जिल्ह्यामध्ये आढळत नाही. पुढचा प्रश्न, नागपूर आणि अमरावती विभाग कोणत्या नावाने ओळखला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 विदर्भ किंवा वऱ्हाड. तर नागपूर आणि अमरावती हा विभाग पहा विदर्भ किंवा वऱ्हाड या नावाने ओळखला जातो. पुढचा प्रश्न, चंद्रपूर जिल्ह्यात कोणती आदिवासी जमात आढळते? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा गोंड. तर पहा चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये गोंड ही आदिवासी जमात आढळते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्राच्या डॅशकडील नैसर्गिक सीमा सातपुडा पर्वतरांग व माविलगड टेकड्या निर्माण करते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 उत्तरेकडील. तर पहा महाराष्ट्राच्या उत्तरेकडील नैसर्गिक सीमा या सातपुडा पर्वतरांग आणि माविलगड टेकड्या निर्माण करते. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ताडोबा. तर महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान हे ताडोबा हे राष्ट्रीय उद्यान आहे. पुढचा प्रश्न, पूर्वीच्या अकोला जिल्ह्याचे विभाजन होऊन कोणता जिल्हा निर्माण झालेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा वाशिम. तर पहा पूर्वीच्या अकोला जिल्ह्याचे विभाजन होऊन वाशिम हा जिल्हा नवीन निर्माण झालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, लाकडी खेळण्यासाठी प्रसिद्ध ठिकाण पुढीलपैकी कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 सावंतवाडी. तर लाकडी खेळण्यासाठी प्रसिद्ध ठिकाण हे सावंतवाडी आहे. पुढील प्रश्न, महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस खालीलपैकी कोणत्या भागामध्ये पडतो? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा आंबोली. तर महाराष्ट्रामध्ये पहा सर्वात जास्त पाऊस हा आंबोली या भागामध्ये पडतो. पुढचा प्रश्न, नंदुरबार हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नाशिक. तर नंदुरबार हा जो जिल्हा आहे तर तो पहा नाशिक या प्रशासकीय विभागामध्ये येतो. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते शिखर हे अमरावती जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा बैराट. तर बैराट हे शिखर अमरावती जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्यात डोलोमाईट खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळते? तर ऑप्शन क्रमांक 2 यवतमाळ आणि रत्नागिरी. तर पहा महाराष्ट्र राज्यामध्ये डोलोमाईट हे यवतमाळ आणि रत्नागिरी या 2 जिल्ह्यामध्ये आढळते. पुढचा प्रश्न, चंद्रपूर जिल्ह्यात पुढीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ताडोबा. तर चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये पहा ताडोबा हे राष्ट्रीय उद्यान आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या या पारंपरिक प्रदेशामध्ये किती जिल्हे आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 7. तर महाराष्ट्राच्या या पारंपरिक प्रदेशामध्ये पहा एकूण 7 प्रशासकीय विभाग आहेत. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती मृदा ही लोहाचे ऑक्साईड व ॲल्युमिनियम समृद्ध असते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 लेटराईट मृदा. तर पहा लेटराईट मृदा ही जी मृदा आहे तर ती पहा लोहाचे ऑक्साईड आणि ॲल्युमिनियम समृद्ध असते. पुढील प्रश्न, तापी नदी कोणत्या जिल्ह्यातून गुजरात राज्यामध्ये प्रवेश करते? तर ऑप्शन क्रमांक 3 नंदुरबार. तर पहा तापी ही जी नदी आहे तर ती पहा नंदुरबार या जिल्ह्यातून गुजरात राज्यामध्ये प्रवेश करते. पुढचा प्रश्न,
खालीलपैकी आंबा घाट कोणत्या मार्गावर आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 कोल्हापूर आणि रत्नागिरी. तर पहा, कोल्हापूर आणि रत्नागिरी या मार्गावर आंबा घाट आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यात येलदरी व सिद्धेश्वर धरणे बांधलेली आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 पूर्णा. तर पहा, पूर्णा या नदीच्या खोऱ्यामध्ये येलदरी आणि सिद्धेश्वर हे धरणे बांधलेली आहेत. पुढील प्रश्न, लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 बुलढाणा. तर बुलढाणा या जिल्ह्यामध्ये लोणार हे सरोवर आहे. पुढील प्रश्न आहे, त्र्यंबकेश्वर येथे खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम होतो? तर ऑप्शन क्रमांक 1 गोदावरी. तर त्र्यंबकेश्वर या ठिकाणी पहा, गोदावरी या नदीचा उगम होतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्रातील पूर्ववाहिन्या नद्यांची किती टक्के क्षेत्र व्यापलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा 75%. तर महाराष्ट्रातील पूर्ववाहिनी नद्यांचे पहा एकूण 75% क्षेत्र हे व्यापलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी सह्याद्री पर्वतातील सर्वोच्च उंच शिखर कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 कळसुबाई. तर पहा, कळसुबाई हे सह्याद्री पर्वतातील सर्वात उंच शिखर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, पारस औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 अकोला. तर अकोला या जिल्ह्यामध्ये पारस औष्णिक विद्युत केंद्र आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाणे सातपुडा पर्वतरांगेमध्ये आढळते? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा चिखलदरा. तर पहा, चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण सातपुडा पर्वतरांगेमध्ये आढळते. नेक्स्ट क्वेश्चन, कोयना धरणातील जलाशय कोणत्या नावाने ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 शिवसागर. तर कोयना धरणातील जलाशय हे पहा शिवसागर या नावाने ओळखले जाते. पुढचा प्रश्न आहे, हरिश्चंद्र बालाघाट डोंगरामुळे कोणती खोरी वेगळी होतात? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा गोदावरी आणि भीमा. तर हरिश्चंद्र बालाघाट डोंगरामुळे पहा गोदावरी व भीमा या खोरी वेगळी होतात. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणती पर्वतरांग आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सातपुडा. तर महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर पहा सातपुडा ही पर्वतरांग आहे. पुढचा प्रश्न, गाविलगड टेकड्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 अमरावती. तर अमरावती या जिल्ह्यामध्ये गाविलगड या टेकड्या आहेत. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचे सर्वात जास्त क्षेत्रफळ हे कोणत्या नदीने व्यापलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 गोदावरी. तर महाराष्ट्र राज्याचे सर्वात जास्त क्षेत्रफळ हे पहा गोदावरी या नदीने व्यापलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन, पंचगंगा आणि कृष्णा या नदीच्या संगमावर डॅश वसलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 नरसिंहवाडी. तर पंचगंगा आणि कृष्णा या नदीच्या संगमावर पहा नरसिंहवाडी वसलेले आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र पठारावर कोणती मृदा आढळते? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3. तर महाराष्ट्र पठारावर पहा काळी मृदा आढळते. पुढील प्रश्न, भामरागड टेकड्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 गडचिरोली. तर भामरागड टेकड्या या पहा गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात कमी वनक्षेत्र आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 लातूर. तर लातूर या जिल्ह्यामध्ये पहा सर्वात कमी वनक्षेत्र आहे. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्रात कोणत्या भागामध्ये सर्वात जास्त पाऊस पडतो? तर ऑप्शन क्रमांक 4 कोकण. तर महाराष्ट्रामध्ये पहा कोकण या भागामध्ये सर्वात जास्त पाऊस पडतो. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये चांदोली राष्ट्रीय उद्यान आहे?
तर ऑप्शन क्रमांक 1 सांगली. तर सांगली या जिल्ह्यामध्ये पहा चांदोली हे राष्ट्रीय उद्यान आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्रात सर्वाधिक लोकसंख्या वाढ ही कोणत्या वर्षाच्या जनगणनेत नोंदवण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 1 सन 1971. तर महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक लोकसंख्या वाढ ही पहा सन 1971 या वर्षीच्या जनगणनेमध्ये नोंदवण्यात आलेली होती.